खासगी ऑडी गाडीवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं एका महिला IAS अधिकाऱ्याला चांगलंच भोवलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली। कोण आहेत या कलेक्टर इन मॅडम, बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। महिला IAS अधिकाऱ्याकडे ऑडी गाडी, ऑडीवर अंबर दिवा, अँटी चेंबरचा घेतला ताबा। ऑडीवाल्या कलेक्टरीण चर्चा तर होणारच। या आहेत IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर। सध्या पुण्यात त्यांची जोरदार चर्चा आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्यात। मात्र अवघ्या काही दिवसातच ऑडीवाल्या कलेक्टरीण म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्यात। कारण ऑडी सारखी महागडी खासगी गाडी त्या सरकारी कामासाठी वापरत होत्या। या ऑडीवर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत राज्याच्या अप्पर सचिवांकडे तक्रार केली। पुण्यात रुजू होण्यापूर्वीच त्यांनी कार, निवासस्थान आणि शिपाई अशा सोयी सुविधांची मागणी केली। वॉशरूम अटॅच नसल्यानं त्यांना देण्यात आलेला स्वतंत्र कक्ष त्यांनी नाकारला। एवढंच काय तर परवानगी न घेता खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरचा देखील ताबा घेतला। स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर रंगाचा दिवा लावला। खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं। अशा तक्रारी दिवसे यांनी या पत्रामध्ये नमूद केल्यात। केवळ पूजा खेडकरच नाही तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या वर्तनाबद्दलही आक्षेप घेतले जातात। अल्पावधीतच वादग्रस्त ठरलेल्या या पूजा खेडकर नेमक्या आहेत तरी कोण ते पाहूयात। डॉक्टर पूजा खेडकर 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत। वडील दिलीप खेडकर प्रदूषण विभागाचे आयुक्त होते। आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे देखील IAS अधिकारी होते। वडील खेडकर यांनी अलीकडेच वंचितच्या पाठिंब्यावर अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवली। तर आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत। पूजा खेडकर यांचे कथित कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे। या IAS अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने नोकरी मिळवली होती त्याच्यावर सध्या अनेक आक्षेप आहेत। त्यांनी ज्या अपंग कोट्यातून आपलं IAS पद मिळवलं त्याच्यातून कुणातरी एका लायक तरुणीवर अन्याय झाला हे याच्यातून सिद्ध होतं। त्यामुळे बदली हा काही त्याच्यावरचा उपाय नाही। त्यांचं वर्तन, त्यांनी IAS ही पदवी मिळवण्यासाठी केलेल्या ज्या काही गडबडी आहेत त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली तरच न्याय मिळाला असं म्हणता येईल। अजून प्रोबेशन काळ संपला नाही तर या महिला IAS अधिकाऱ्याला VVIP कल्चरची सवय लागली आहे। उद्या जेव्हा अख्खं प्रशासन ताब्यात येईल तेव्हा कलेक्टरीण मॅडमचा तोरा काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।